जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो, बागायतदार ॲग्रोमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहू शकतो हा आपला घरचा हळदीचा प्लॉट आहे. बरेचसे शेतकरी दुकानावर येऊन विचारतात की ही जे हळदीच्या पानावरती पांढऱ्या कलरचे स्पॉट आहेत, चट्टे आहेत, हे काही हा कुठला रोग आहे का? हा रोग नसून हे फक्त क्लोरोफिल जर जेव्हा सकिंग पेस्ट आपले जे रसशोषक किडे असतात त्यांनी जर चाटून गेले तर हे स्पॉट येतात, किंवा उन्हाच्या जास्त एक्सेसिव्ह टेम्परेचर असेल, जास्त तापमान असेल तर त्याच्यामुळे हे होऊ शकतं. तर हे क्लोरोफिल फक्त इथं नसल्यामुळे हे स्पॉट आलेले आहेत, म्हणून हा कुठलाही रोग नाही आहे. हळद एकदम फ्रेश आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ठिकाणी हे होतं आणि आपण विनाकारण त्याला औषध मारत राहतो, त्यामुळे विनाकारण खर्चही जास्त होतो. तर हे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचशा ठिकाणी काय होतं, आता हे अळीचा प्रादुर्भाव या प्रकारे दिसून येतो. या ठिकाणी हे असे या प्रकारे जर पान खाल्लं तर ही अळी आपल्याला दिसून येतं. एखादं चांगलं कीटकनाशक घेतलं तर अळी कव्हर होऊन जाते. फक्त त्या कीटकनाशकासोबत आपल्याला स्टिकर घेणं खूप गरजेचं आहे. पाऊस असो नसो, स्टिकरचं काम आहे स्प्रेडर किंवा पेनिट्रेटर, ते आतमध्ये जातं आणि औषधाला पानामध्ये एकदम असं पसरवतं. हे स्टिकरचं काम आहे, त्यामुळे स्टिकर घेणं हे खूप गरजेचं आहे. तर ते स्टिकरही आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे. कुठलीही कंपनी घ्या, तुमच्या सोयीनुसार ज्या कंपनीचं औषध घ्यायचं त्या कंपनीचं औषध घेऊ शकता. हे असेच पांढरे स्पॉट येतात त्यामध्ये. तर तुम्हाला यामध्ये मी जे सूक्ष्म मायक्रोन्यूट्रंट आहेत, त्या मायक्रोन्यूट्रंटची कमतरता कशी ते दाखवतो. आता हे बघा, हे पर्टिक्युलर जे पान आहे, या पानावरती हे एकदम पिवळं पडलेलं आहे. याच्या ज्या वेन्स असतात, या नसा आहेत आतमधल्या, त्या पण पिवळ्या पडायला दिसून येतात. बॅकसाईड बी एकदम पिवळी आहे त्याची. तर इथं झिंक किंवा फेरस किंवा कुठलंही कॉपर असो, मॉलिब्डेनम असो, याच्यापैकी कुठल्याही एखाद्या सूक्ष्मद्रव्याची कमतरता असल्यामुळे या गोष्टी होतात. तर हे अशा प्रकारे हळदीचं नियोजन हे बेस्ट झालं आहे. आणि हळदीला माती लावणं हे खूप गरजेचं आहे, कारण हळदीला माती लावणं म्हणजे एखादा आपण खताचं डोस देण्याप्रमाणे हे माती लावणं आहे. हळदीला माती चढवणं, यामध्ये खत टाकणं, माती लावणं, वेळोवेळी पाळी घालणं आणि तण खाई धन ही जुनी म्हण आहे. अशा प्रकारे तणावर बी आपल्याला नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. हे बघा, हे हळदीनं या ठिकाणी हळदीला आपण आळीचं पाहू शकतो. आळी इथं बऱ्याचशा ठिकाणी नासधूस करून जाते. ही आळी जर पानाला काही जर करत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर आळीनं ह्या पोंग्याला जर हे केलं तर हिच्या वाढीस आपल्याला बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात. हा जो कवळा पोंगा असतो याला. तर अशा प्रकारे हे बघा, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता ह्या इथून इतक्यात बरेचशा आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी चांगल्या प्रकारचं एखादं आपण मायक्रोन्यूट्रियन सोडल्यानंतर ग्रीनरी मेंटेन राहते. तर आपल्या प्लॉटमध्ये बरेचशी चांगल्या प्रकारे ग्रीनरी मेंटेन आहे, जे आपण पाहू शकतो.